मेहमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक चॅनलमध्ये सर्वच विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, निवड चाचणी, सरळ सेवा भरती यामध्ये सामान्य ज्ञान म्हणजेच जनरल नॉलेजवरती नेहमीच प्रश्न येतात आणि हे येणारे नेहमीचे प्रश्न तेच फिरून येतात आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. चला तर मग बघूया आजचा हा पहिला प्रश्न आहे, पेरियार राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याला वेगवेगळ्या देशाच्या भागामध्ये असलेले उद्यानं त्या ठिकाणच्या कोणत्या वनस्पती जतन केल्या जातात किंवा कोणकोणत्या प्राण्यांसाठी ती वन्यस्थळं राखीव ठेवण्यात आलेली आहेत याची संपूर्ण यादी पाठ असली पाहिजे. मग ते सुंदरबन असेल, इकडं ते आपलं सह्याद्रीचा घाटमाथा असेल, अशा वेगवेगळ्या भागांमध्ये कोणता प्राणी आढळतो, त्याचं संवर्धन केलं जातं यासाठीची माहिती. वेगवेगळे पक्ष्यांसाठी काही अभयारण्य प्रसिद्ध आहेत, त्यांची नावं आपण पाठ करणं आवश्यक आहे. चला उत्तर पाहूया. पेरियार राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे केरळ. केरळमध्ये आपले राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, बुधभूषण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पहा, विचार करा. आपल्याला सामान्य ज्ञानामध्ये अशा प्रकारचे प्रश्न अनेक येतात आणि आपण नेमकं कुठं आहोत, आपल्याला या प्रश्नांची उत्तरं सांगायला येतात का? नसतील येत तर याच प्रकारचे सगळे व्हिडिओज तुम्हाला नक्की पाहणं गरजेचं आहे. नुसतं पाहून जमणार नाही, तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं कुठंतरी वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवावी लागतील. अजूनमधून ती पुन्हा एकदा वाचून पाहावी लागतील, कारण जर तुम्ही ती वाचली नाहीत तर तुम्ही 100% ती विसरून जाणार आहात. तर बुधभूषण या पुस्तकाचे लेखक आहेत छत्रपती संभाजी महाराज, जे विद्वान होते. अनेक भाषांचा त्यांचा अभ्यास होता, त्यांचं लेखनही होतं. असे छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण पुस्तक लिहिलेलं आहे. स्वतंत्र भारताचे पहिले उद्योग व पुरवठा मंत्री कोण होते? आता इथं पुन्हा एक प्रश्न निर्माण झाला की साधारणपणे स्वतंत्र भारत होत असताना इंग्रजांच्या कालावधीमध्ये म्हणजे 15 ऑगस्ट 1947 पूर्वीसुद्धा प्रांतिक मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेलं होतं आणि 47 नंतर हंगामी मंत्रिमंडळ जे होतं 1952 पर्यंत, पहिल्या निवडणुका होईपर्यंत. त्यानंतर मग अधिकृतपणे पंतप्रधान आणि सर्व मंत्रिमंडळाची स्थापना झाली, परंतु तोपर्यंत हंगामी मंत्रिमंडळामध्ये पहिले उद्योग व पुरवठा मंत्री कोण होते? तर या ठिकाणी तुम्हाला त्यावेळीची संपूर्ण यादी माहिती असणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे त्यावेळेला कामगार मंत्री आणि कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद होते, त्याचप्रमाणे स्वतंत्र भारताचे पहिले उद्योग व पुरवठा मंत्री कोण होते? त्याचं उत्तर होतं श्यामाप्रसाद मुखर्जी. आणि नंतर पुढे जाऊन मग त्यांनी ते जनसंघाची स्थापना केली आणि आजचा जो भाजप आहे तो त्यातूनच पुढं आलेला आहे. अशा प्रकारचे आपल्याला जनरल माहिती असणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजीनगर, अर्थात त्याचं पूर्वीचं नाव औरंगाबाद असं होतं. या विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? या जिल्ह्यांची संख्या आपल्याला महाराष्ट्राच्या सामान्य ज्ञानाबद्दल माहीत असणं गरजेचं आहे आणि याचं उत्तर आहे 8 जिल्हे आहेत. अर्थात तुमचं आत्ता काम आहे की महाराष्ट्राचा राजकीय भौगोलिक नकाशा बघणं, त्याच्यातले वेगवेगळे विभाग जे तयार केलेले आहेत, तिकडं कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र विभाग, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र याप्रमाणे जे विभाग पाडलेले आहेत ते पाहणं, त्यातले जिल्हे कोणते आहेत ते लक्षात ठेवणं, म्हणजे परीक्षेमध्ये या प्रकारचा प्रश्न आला तर आपण सहजपणे त्याचं उत्तर देऊ शकतो. पूर्वी मी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची क्रांती, अर्थात ही क्रांती म्हणजे काही राजकीय क्रांती नाही, तर ही एक प्रकारची उत्पादन वाढवण्यासाठी केलेली क्रांती, तिला नीलक्रांती म्हणजे काय असं विचारलेलं असतं. आणि नीलक्रांती कशाशी संबंधित आहेत असाही प्रश्न पुढे विचारलेला आहे. यापूर्वी आपण आपल्या व्हिडिओजमध्ये हरितक्रांती, श्वेतक्रांती हे काही शब्द वापरलेले होते. रजतक्रांती,
त्याचबरोबर चंदेरी तंतू क्रांती, अशा अनेक शब्द आहेत या क्रांत्यांबद्दलचे. म्हणजे तुम्हाला या क्रांतींचा टोटल यादी माहिती पाहिजे. आणि यापैकी नीलक्रांती ही मत्स्य उत्पादन, नील असं का नाव दिलं, कारण आपल्याला माहिती आहे पाण्याचा रंग निळा दिसतो, दिसण्यापाठीमागे जे भौतिकशास्त्र आहे ते वेगळं आहे. म्हणून पाण्यामध्ये मासे जिवंत राहतात, वाढतात, म्हणून मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी नीलक्रांती घडवण्यात आली आणि त्या कालावधीमध्ये माशांचं उत्पादन प्रचंड वाढलं. पुढचा प्रश्न आहे, ओरांग राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पुन्हा राष्ट्रीय उद्यानाचा प्रश्न मी तुम्हाला पुन्हा सांगतोय. उद्यानांची नावं, त्यातले प्राणी, पक्षी इत्यादीची माहिती पाठ करून घ्या. ते कुठल्या राज्यामध्ये आहेत ते पाठ करून घ्या. याचं उत्तर होतं ओरांग राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? कारण बऱ्याच जणांना शंका निर्माण होते. त्याचं उत्तर आहे नरेंद्र विश्वनाथ दत्त, ज्यांना आपण नंतरच्या कालावधीमध्ये वेगळ्या नावानं ओळखतो, आणि ते नाव होतं स्वामी विवेकानंद. रामकृष्ण परमहंस हे विवेकानंदांचे गुरु होते आणि म्हणून त्यांच्याच नावानं रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला गुरु आणि शिष्यांच्या जोड्या त्यासुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे वेगवेगळे गुरु कोणते आहेत आणि त्यांचे प्रसिद्ध शिष्य त्यांची नावं काय आहेत, हेही आपण पाठ करून घ्या. परीक्षेमध्ये सामान्य ज्ञानामध्ये असं काहीही विचारलं जाऊ शकतं. महाराष्ट्रातलं पहिलं पक्षी अभयारण्य, आता इथं एक महत्त्वाचं ट्विस्ट आलेलं आहे. पक्ष्यांसाठी म्हणून राखीव अभयारण्य कोणतं? कारण असे अनेक अभयारण्य असतात, त्यातलं पक्ष्यांसाठीचं महाराष्ट्रातलं पहिलं कोणतं? तर ते रायगडमध्ये असलेलं कर्नाळा पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रामधलं घोषित झालेलं पहिलं पक्षी अभयारण्य आहे. जगातील सर्वात जास्त जंगली म्हशींची संख्या कोठे आहे? कुठं असणार आहे? ज्या ठिकाणी गवताळ प्रदेश आहे, उंच उंच गवत वाढतं, तिथंच हे असणार ना. थोडकंच काय वाळवंटात तर ते नक्कीच असणार नाहीत म्हशी. जिथं जंगल आहे, गवताळ प्रदेश आहे, म्हशींना चरण्यासाठी जागा उपलब्ध आहे, तिथंच ते असतील. आणि म्हणून आसाममध्ये जंगली म्हशींची संख्या सर्वात जास्त आहे. केशव कुमार हे टोपण नाव कोणाचे आहे? कारण आपण पूर्वी पण चर्चा केली होती, वेगवेगळे कवी, लेखक, साहित्यिक, नाटककार, कादंबरीकार यांची टोपण नावं असतात आणि मग ही की टोपण नावं आपल्याला गडबड करतात. केशव कुमार वेगळे, केशव सूत वेगळे, आणि त्याच तत्सम काही नाव आपल्याला मराठी साहित्यिकांची माहिती आहेत, ती आपल्याला माहिती असणं गरजेचं. केशव कुमार म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे, म्हणजे यांच्या वडिलांचं नाव केशव होतं. केशवाचा हा मुलगा म्हणजे कुमार, म्हणून के अत्रे यांनी केशव कुमार या टोपण नावानं त्यांचं लेखन केलेलं आपल्याला आढळून येतं. याप्रमाणे जरी आपण 10च प्रश्न दररोज पाहत असलो तरीसुद्धा या 10 प्रश्नातून तुम्ही बाकीची माहिती गोळा करून, आता तुम्हाला मी टोपण नावाचं एक उदाहरण दिलेलं आहे, तुम्ही याप्रमाणे कमीत कमी 100 टोपण नावं लिहून काढणं गरजेचं आहे, म्हणजे ते तुमच्याही लक्षात राहतील. वरती जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे वेगवेगळ्या जागा कशासाठी प्रसिद्ध आहेत तेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. पक्षी अभयारण्य, प्राणी अभयारण्य हेही आपल्याला नाव माहिती असली पाहिजे, आणि वेगवेगळ्या संस्थांची स्थापना कोणी केली, त्याच्या पाठीमागचा काय उद्देश होता, ती स्थापना कुठल्या वर्षी केली गेली, या गोष्टी आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. म्हणजे याप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचं जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान असणं आवश्यक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचे आणखी प्रश्न घेऊन. तोपर्यंत या चॅनलमध्ये असलेले अनेक इतर व्हिडिओज सामान्य ज्ञानाबद्दलचे सुद्धा पाहत राहा. धन्यवाद.